जय हिंद विद्यार्थी मित्र. आज मुंबई पोलीसचा निकाल जाहीर झाला आणि या निकालामध्ये आपल्या समर्थ करिअर अकॅडमीचे बरेच विद्यार्थी सिलेक्शन झालेले आहे. आणि जसे विद्यार्थ्यांना वेळ मिळतोय तसे विद्यार्थी येऊन आपल्या शिक्षकांची, आपल्या मित्रांची इथं गाठभेट घेण्यासाठी येत आहेत. यातीलच एक विद्यार्थी ज्यांचं आता मुंबई पोलीसला सिलेक्शन झालं, असे आमचे विशाल राऊत यांचा या ठिकाणी आज अकॅडमीला भेट देण्यासाठी ते आलेले आहेत आणि त्यांचाही आपण आज हार, नारळ, शाल, श्रीफळ देऊन सत्कार केलेला आहे. तर त्यांच्याकडूनच जाणून घेऊया की त्यांचा हा प्रवास कसा होता. विशाल, थोडक्यात तुझी माहिती सांग. मी विशाल पंकज राऊत 2000 नोव्हेंबर 2022 पासून पोलीस भरती तयार करत होतो. पहिल्यांदा मी इथं आलो, ग्राउंड इथं समर्थ अकॅडमी लावलं आणि ग्राउंडला नंतर मग इथं रिझल्ट चांगला भेटायला लागला म्हणून इथंच कंटिन्यू केलं. काय नाही, खरंच प्रवास थोडा खरंतरच होता, पण केलं की सगळं होतं. थोडंसं मुंबई सीपीला त्याचं सिलेक्शन झालं. 2022ला पहिली भरती दिली. 2022ला पहिली, त्या ठिकाणी त्याला यश नाही मिळालं. प्रत्येकाच्याच आयुष्यात हा स्ट्रगल काळ असतोच. प्रत्येकाला यश हे प्रत्येक आपापल्या कष्टानुसार त्या वेळेनुसार मिळत असतं. असाच त्याचा पहिल्या भरतीत निकाल कमी लागला, मार्क कमी आले. परंतु आता दुसऱ्या भरतीमध्ये त्याचं सिलेक्शन झालेलं आहे. त्यानंतर आता या ठिकाणी तो आणि त्याचा दुसरा मित्र जो आता ऑलरेडी SRPFला सिलेक्शन झाला, अजित बागेल, हे दोघं देखील तयारी सुरू केलेली होती. अजितचं याच भरतीला SRPला मागच्या 2-3 महिन्यापूर्वी सिलेक्शन झालं. तो आता ट्रेनिंगला आहे आणि आज विशाल देखील त्याच्याबरोबर आज मुंबई पोलीसला त्याचंही सिलेक्शन झालं. विशाल, तुझी ग्राउंड आणि थोडक्यात मार्कांची माहिती सांग. ग्राउंडचं माझं ग्राउंडला 39 मार्क पडली. ते जरा पावसामुळं ग्राउंडला पडली नाहीत, नाहीतर माझं ग्राउंड 43 पडलं असतं. 100चं टायमिंग 12:65 पडलं आणि 1600चं पावसाला घसरल्यामुळं 5:50.100 पडलं. पण ग्राउंड ही पडलं व्यवस्थित आणि रिटर्न 92 आले. त्यामुळे माझे एकूण 131 मार्क टोटल झाले. 131ला त्याचं आज सिलेक्शन झालेलं आहे. इथून पुढच्या प्रवासासाठी समर्थ करिअर अकॅडमीकडून तुला खूप खूप शुभेच्छा आहेत. जय हिंद, जय महाराष्ट्र.